मित्रांनो, डाळ शिजवू घातली होती आधीच मी. आज डाळ भात करायचा आहे. मम्मी म्हटली. मी टोप ठेवला, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून चांगली राय तडकू दिली. राय तडकल्यानंतर आज आमच्या घरी ना कोथिंबीरच नव्हती. आता कोथिंबीर कोणा जाईल म्हणून मी फक्त मिरची आणि लसूणच टेचलाय. ते चांगलं परतून घ्यायचं. परतून घेतलं की टमाटर टाकायचं आणि तेल सुटूस्तोवर तळत राहायचं. तेल सुटत आलं की लगेच मग मीठ टाकायचं त्याच्यात आणि चांगलं हलवून घेतलं की असं तेल सुटू द्यायचं बरं का. तेल सुटलं की गॅस फास्ट करायचा. अजून त्याच्यामध्ये डाळ टाकायची. डाळीमध्ये ना चांगलं धुवून घ्यायचं कुकर, तर काय होत नाही तसं. माझी डाळच खाली चिटकली. चांगलं हलवून घ्यायचं. उकळूस तर त्याला हलवायचं, खाली चिटकून नाही द्यायचं बरं का. चांगलं हलवायचं, अशी गडगड उकळी येऊ द्यायची बरं का. चांगली उकळी येऊ दिली की छान लागते. त्याच्यात मसाला सगळा मिक्स होतो. हलवल्यावर कधी कधी ते नुसतं मिक्स होत नाही आणि नुसतं त्याच जागेवर राहतं. उकळ की ते सगळं फुलून जाते. मी 2-3 डबे भात टाकला होता. मस्त झालं बरं का भात. आणि टोप काय धुतला नाही, काय नाही, कुकर काय धुतलं नाही, काय नाही, तसंच टाकलं. भात घ्यायचा आता वाढून. मस्त झालाय बरं का. पांढरा शिपट 3 पाण्याने धुवून घेतलाय मी. आता डाळ टाकायची. डाळ आता आपण केलेली ताजी ताजी मस्त गरम गरमला आहे बरं का. पण कसं झालंय हे पण बघायचं आपल्याला. लय भारी झालाय बरं का. मस्त झालाय मित्रांनो. असं डाळ भात लय भारी.